गेले 2 दिवस पाऊस हा फार कमी पडतोय, त्यामुळं धरणामध्ये येणारं पाणी आणि विसर्ग हा फार कमी झालेला आहे आणि जे महापूर आलेला होता तो आता ओसरतोय. अनेक लोक जे स्थलांतर झाले होते, जवळजवळ 5,000 लोकांना स्थलांतरित केलेलं होतं, त्यातले बरेच लोक आता आपापल्या घरी परतत आहेत. त्यांची स्वच्छता करणं आणि त्यांना सुव्यवस्थित पोचवण्याचं काम प्रशासन जलदगतीने करते. दुसरा मुद्दा असा आहे की बाबाजी आणि दुराणी जे तुमच्या गटात होते ते आता शरद पवार गटात प्रवेश केले आहे आणि चर्चा अशी की काही अजूनही अजितदादा गटाचे आमदार असतील, पदाधिकारी असतील, हे संपर्कात आहेत. खरोखर मी बाबाजी आमचे अनेक वर्षाचे सहकारी आहेत, त्यांच्याबद्दल मला मात्र आश्चर्य वाटलं. कारण विधान परिषदेचे ते सदस्य होते, ते अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादी याच्यामध्ये ते आले आणि परवा विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये तिकीट नाही मिळालं म्हणून ते गेले आणि जाताना अशी वक्तव्य करणं बरोबर नाही. कारण सत्तेचा फायदा घ्यायचा, निधी मिळवायचा आणि तिकीट मिळालं नाही की जाऊन टीका करायची, हे बरोबर नाही. मला वाटतं त्यांच्यासारख्या माणसाला शोभत नाही. जरूर त्याने लोकशाही आहे, त्यांनी काय निर्णय घ्यायचा त्यांचा प्रश्न आहे. जाताना अशा प्रकारची वक्तव्य करणं बरोबर नाही. एक दुसरा मुद्दा आहे की अनिल देशमुख जे गृहमंत्री होते त्यांनी एक खळबळजनक आरोप केला आहे की उद्धव ठाकरे, अजितदादा, पार्थ पवार यांना अडकवण्याचा प्रयत्न फडणवीस यांच्याकडून झाला होता आणि त्यासाठी ॲफिडेव्हिटवर माझी सही मागितली गेली एका मध्यस्थामार्फत. काय सांगा? नाही, अनिल देशमुख साहेबांना ही किती दिवसापूर्वीची गोष्ट आहे. मग त्याच वेळा त्यांनी ही तक्रार करायला पाहिजे होती किंवा ही गोष्ट सार्वत्रिक करायला पाहिजे होती. आज ते काय करतायत? मला वाटतं विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून एक देवेंद्र फडणवीसला बदनाम करण्याचं काम करतायत, असं माझं मत झालेलं आहे. संजय राऊतांनी आज अजितदादांवरती टीका केली आहे की जर अजितदादा नाव बदलून जर अशा पद्धतीने बैठकांना जात असतील तर सरकारने या संदर्भात गंभीर दखल घेऊन चौकशी केली पाहिजे, त्यांचे पासपोर्ट जप्त केले पाहिजे. संजय राऊत एकनाथ शिंदे साहेबांशी त्यांच्याबद्दलही बोलले आणि दादाशी बोलते. आता सकाळी 9 वाजता ते बोलतायत, त्याला आता आपण काय करणार? काय बोलतात? आता पासपोर्ट जाहीर, ते काय परदेशात गेले नव्हते, त्यांनी स्पष्टपणे काय सांगायचं ते आपल्या भावना सांगितलेल्या आहेत. परंतु अजितदादांवरती सातत्याने टीकांचं सत्र जे आहे ते काल दिवसभरात सुरू होतं. राज ठाकरे हे सिंहगड रोड परिसरात पूर परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलले, अजित पवार पुण्यात आले नाही तरी धरणाला पूर आला, धरणामध्ये. म्हणजे आमचे नेते अजितदादांच्या बद्दल विरोधकांच्या मनात किती धास्ती आहे आणि किती आमचा नेता लोकप्रिय आहे याचं हे उदाहरण आहे. उत्तमराव जानकर सुद्धा म्हणालेत की अजित पवार पाऊस आला की पळून जाणाऱ्या बिबट्या आहे म्हणून. आता कुणी काय बोलावं? आता जे लायकी आहे का सांगा बघूया त्या जानकराची. आणि विनाकारण कुणी उठायचं, कुणी बोलायचं आणि तुम्ही प्रसार माध्यमांनी दाखवायचं, खरं हे दुर्दैव आहे. एक मुद्दा असा की उरणमध्ये जी घटना घडली त्यामध्ये लव जिहाद अशा पद्धतीने भाजपनं अँगल दिला जातोय आणि हिंदू मुस्लिम प्रेम प्रकरणातून अशा घटना घडताय असं नितेश राणे म्हणतात की त्याचा इतका जबाब कतर से देंगे. नाही, मी काही ती माहिती घेतलेली नाही. मला ते पोलीस समर्थ आहेत, कायदा सुव्यवस्था, ते कायदा सुव्यवस्था पाळतील. परंतु नवी मुंबईत देखील अशीच एक बलात्काराची घटना जी आहे ती समोर आलेली होती. त्याच्यामध्ये काही मंदिरामधल्या पुजाऱ्यांनीच अक्षता पाटील या महिलेचा बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केली होती. नाही, त्याची चौकशी पोलीस करतील ना. योग्य पोलीस, कायदा सुव्यवस्था आणि अशा प्रकारच्या गुन्हेगारांना हे करण्यासाठी पोलीस आहेत, ते आपलं काम यशस्वीपणाने करतील. परंतु भाजपकडनं लव जिहादचा प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणात होतोय असं वाटत नाही का? हे निवडणुकीच्या माध्यमातून दोन्ही धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्यासारखं. नाही, मी आता ती उरणची काही बातमी नाही ऐकली, परंतु ह्या अशा गोष्टी करणं बरोबर नाही. समाजामध्ये तेढ निर्माण करणं योग्य नाही. 270 कोटी रुपये आता DGPIR मधनं प्रसार माध्यमांसाठी खर्च केले जाणार आहेत. खरं तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री तीर्थ ही संपूर्ण या सगळ्यावरती राज्याचे विरोधी पक्षनेते वडेट्टीवार म्हणतात की हा स्वखर्च आहे निवडणुकीकरता राज्यात. हे बघा, राज्य सरकारनं कोणत्याही योजना आणल्या त्या लोकांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्याचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे ना. लोकांच्यापर्यंत पोहोचणार कसा, त्याचा फायदा गरिबांना मिळणार कसा? जोपर्यंत आपण जाहिरातबाजी करणार नाही तो सामान्य जो गरीब माणूस आहे की ज्यांना याची माहिती नाही त्यांना माहिती होण्यासाठी एक प्रभावी अस्त्र हे आपलं प्रसार माध्यम आहे आणि त्याचा उपयोग शासन करते. परंतु 270 कोटी ही खूप मोठी रक्कम आहे आणि ही रक्कम जर शासनाने जर जाहिरातींवरती खर्च करायला लागली तर हा सगळ्या निवडणुकीच्या डोळ्यांना समोर ठेवून हा खर्च केला जातो. हे बघा, कुठल्याही गोष्टी ह्या निवडणूक डोळ्यासमोरच केल्या जातात, हा आपला आरोप खोटा आहे.
कारण या महायुती सरकारनं अनेक चांगले निर्णय गेल्या 2 वर्षापासून घेतलेले आहेत आणि यावेळेला सुद्धा चांगले निर्णय घेतले. त्याची जाहिरातबाजी होणं, प्रसार माध्यमापर्यंत जाणं आणि जनतेपर्यंत पोहोचणं हे काम आहे आमचं. बेवारस पेशंट जे आहेत ससूनमधले त्या संदर्भातला एक रिपोर्ट आला होता, तो अजून गुलदस्त्यात आहे. काही कारवाई होणार आहे का? 400 समजले आपण त्यावेळेला डॉक्टरला आपण सस्पेंड केलं, निलंबित केलं. त्या पेशंटला परत आणून त्याचा उपचार चालू केला आणि तो मध्य प्रदेशचा पेशंट आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.